श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुचरित्राचा दुसरा अध्याय वाचल्याने नेमके कोणते लाभ मिळतात, या अध्यायाची फलश्रुती काय सांगते आणि हा अध्याय प्रत्येक दत्त भक्ताने का वाचावा, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्री गुरुदेव दत्तांचा स्मरण करून गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती आणि त्याचे महत्त्व समजून घेऊया. गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय दुसरा हा मुख्यत्वे संदीपकाची गुरुभक्ती या नावाने ओळखला जातो आणि हा अध्याय श्रद्धेने वाचल्यास कलिबाधा व सर्व प्रकारच्या रोगबाधा नष्ट होतात. या अध्यायातून निस्सीम गुरुभक्तीचे महत्त्व आणि कलियुगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. तर या अध्यायाची फलश्रुती आपण बघूया. अध्यायाची सुरुवात नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या भेटीने होते. सिद्धमुनी व नामधारक यांची भेट होते. श्री गुरूंच्या ध्यानात मग्न असलेला नामधारक थकून एका झाडाखाली विश्रांती घेत असतो. त्याला स्वप्नात एका जटाधारी भस्मांकित योग्याचे दर्शन होते, जे त्याच्या कपाळाला भस्म लावून अभय देतात. जाग आल्यावर नामधारकाला तेच योगी प्रत्यक्ष समोर दिसतात. ते योगी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्धमुनी असतात. ब्रह्मदेव व कलियुग यांच्यातील संवाद. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धमुनी त्याला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगतात. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या भेटीस कलियुग येतो. कलियुग स्वतःच्या पापी स्वरूपाचे वर्णन करतो. मी धर्माचा नाश करील, परस्त्री आणि परधनाचा अभिलाष बाळगणारे माझे भाऊ असतील. कलियुगातील उद्धाराचा मार्ग आता कोणता आहे? कलियुगाचे हे भयानक रूप ऐकून ब्रह्मदेव त्याला सांगतात की जरी या युगात पाप वाढणार असले तरी मानवाचे आयुष्य अल्प असेल. पूर्वयुगाप्रमाणे यात हजारो वर्ष तप करण्याची गरज नाही. कलियुगात केवळ नामस्मरण आणि गुरुभक्ती केल्याने माणसाला शीघ्र परमार्थ आणि मोक्ष प्राप्त होतो. गुरु भक्तीचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी सिद्धमुनी संदीपक नावाच्या शिष्याची कथा सांगतात. संदीपक हा आपल्या वेदधर्म नावाच्या गुरूंची अत्यंत निष्ठेने सेवा करत असतो. वेदधर्म गुरु त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी स्वतःला कुष्ठरोग म्हणजेच महारोग व्हावा असा वसा घेतात आणि काशीला जातात. ते संदीपकाला सांगतात, माझा स्वभाव चिडचिडा होईल, मी तुला त्रास देईन, पण तुला माझी सेवा करावी लागेल. संदीपक आनंदाने हे मान्य करतो. देवांचे वरदान नाकारणे. संदीपकांनी गुरूंची केलेली अतोनात सेवा पाहून काशी विश्वेश्वर म्हणजेच भगवान शिव आणि विष्णू प्रसन्न होतात व त्याला वर मागण्यास सांगतात. परंतु संदीपक अत्यंत विनयपूर्वक म्हणतो, माझ्या गुरूंच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त आहे. मला तुमच्याकडून कोणत्याही वराची अपेक्षा नाही. गुरुसेवा हीच माझी काशी आणि माझा परमेश्वर आहे. शिष्याची ही थोर भक्ती पाहून वेदधर्म गुरु अत्यंत प्रसन्न होतात. त्यांचे शरीर पुन्हा सुवर्णमय आणि निरोगी होते. ते संदीपकाला आशीर्वाद देतात की त्याची गुरुभक्ती जगात सदैव अजरामर राहील. तर ह्या गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती आपण पुढील प्रकारे आहे. नियमित पाठ केल्याने या दुसऱ्या अध्यायाचा तर कलिबाधा नष्ट होते. कलियुगातील दोष, नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि भीती या अध्यायाच्या वाचनाने दूर होते. सर्व रोगबाधा दूर होते. संदीपकाने आपल्या कुष्ठरोगी गुरूंची सेवा करून जो आदर्श घालवून दिला, त्या भावनेमुळे या अध्यायाच्या पठणाने जुनाट आजार आणि शारीरिक व्याधी, रोगव्याध्या बऱ्यापैकी दूर होतात. बुद्धी सात्विक बनते. मनात येणारे वाईट विचार नष्ट होऊन बुद्धी गुरुचरणांकडे आणि सत्कर्मांकडे वळते. संकटातून मार्ग मिळतो. कठीण परिस्थितीही
कठीण परिस्थितीमध्येही मनाला स्थिरता लाभते आणि ईश्वरी सहाय्य मिळते. अशा प्रकारे मंडळी या अध्यायाची फलश्रुती आहे. गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाची आपण फलश्रुती आणि सार हा जाणून घेतला आहे. जर ही माहिती तुम्हाला थोडीशी जरी उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय आणि इतर दत्तभक्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र अध्यायाचे महत्त्व समजेल. अशाच गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्त महाराजांच्या भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमचा अनुभव किंवा प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर लिहा. शेवटी एकच प्रार्थना करते, श्री गुरुदेव दत्त महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.